नमस्कार. आपण आता आहोत कुरुंदवाडच्या घाटावर. या घाटाला फार मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभली आहे. भारतातील 7 प्रमुख तीर्थांपैकी दक्षिण भारतातील एकमेव असे कृष्णप्रयाग तीर्थ कुरुंदवाडला लाभले आहे. कुरुंदवाडच्या याच घाटावर ममलकत मदार संताजी घोरपडे यांची दहन समाधी आहे. संताजी घोरपडेंचा मृत्यू कारखेळ जवळच्या शंभू महादेवाच्या डोंगरात झाला होता. ही आहे सरसेनापती संताजीराव घोरपडे यांची समाधी. छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य छत्रपती संभाजींच्या मृत्यूनंतर संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी सरसेनापती पदाची वस्त्रे, ममलकत मदार हे पद आणि स्वराज्याचा झेंडा संताजी म्हाळोजी घोरपडे यांच्या हाती दिला. एक वेळ अशी आली होती की जेव्हा राज्य नव्हते, खजाना नव्हता, सैन्यही नव्हते. अशा काळामध्ये सरसेनापती संताजी घोरपडे यांनी मुघलांना मराठ्यांचा दणका दाखवला आणि हिंदवी स्वराज्याची पुनर्बांधणी केली. मराठ्यांच्या इतिहासातील सर्वात मोठा पराक्रम घडवला. संताजी घोरपडे यांनी मुघलांची फक्त राजनैतिक, आर्थिक आणि शारीरिक हानीच केली नाही, तर मराठा साम्राज्याची विस्कटलेली घडी पुन्हा बसवण्याचे आणि तिला संजीवनी देण्याचे कामही केले. औरंगजेब आणि मुघल साम्राज्याची पूर्णतः धुळदाण केली. मुघलांच्या अनेक सेनापतींना संताजींनी मराठ्यांचा हिसका दाखवला होता. मोहीम संताजींच्या विरुद्ध आहे असे समजताच बहुतेक मुघल सरदार माघार घेत असत आणि अशी हानी करणारे सरसेनापती संताजी घोरपडे हे मराठ्यांच्या इतिहासातील एक पराक्रमी वीर होते. संताजींमुळे हिंदवी स्वराज्याचा कारभार करणे छत्रपतींना सोपे झाले आणि मराठा साम्राज्याचा विस्तारही मोठ्या प्रमाणात झाला. छत्रपती राजाराम महाराजांनी पंच हजारी सरसेनापती पद दिल्यानंतर धनाजी जाधव यांच्या मदतीने संताजींनी मुघलांना आसमान दाखवले. या दोघांनी जवळजवळ 17 वर्षे मुघलांशी लढा देऊन मराठा साम्राज्य तगवून धरले होते. इसवी सन 1689 ते 1696 हा काळ या दोघांनी गाजवला. या काळात मुघलांची अक्षरशः झोप जर कोणी उडवली असेल तर संताजी आणि धनाजी या नावाने. अगदी औरंगजेब सुद्धा संताजी आणि धनाजी आले हे ऐकताच थरथर कापायचा. प्रवास कितीही असो, संताजी ते कमीत कमी वेळेत पूर्ण करायचे. दिल्ली ते पुणे हे अंतर त्यांनी घोड्यावरून फक्त 8 तासात पार केल्याचे सांगितले जातं. संताजी घोरपडे यांनी जीवाची बाजी लावून अनेक वेळा स्वराज्यावर चालून आलेले संकट आपल्यावर घेत शत्रूला धूळ चांगली होत. सरसेनापती संताजी घोरपडे जितक्या आक्रमकतेने शत्रू सैन्यावर तुटून पडत असत, तेवढंच उग्र स्वरूपाचं त्यांचं बोलणं होतं आणि यामुळेच छत्रपती राजाराम महाराज आणि संताजी घोरपडे यांच्यात मिठाचा कडा पडला. त्यांच्यामधला वाद विकोपाला गेला. तेव्हा छत्रपती राजाराम महाराजांनी संताजींच्या जागी धनाजी जाधव यांची सरसेनापती म्हणून नियुक्ती केली. यामुळे संताजींचा राग आणखीनच अनावर झाला. छत्रपती राजाराम महाराजांनी धनाजी जाधव यांना संताजींवर हल्ला करण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान मेहुणा अमृत निंबाळकर याला हत्तीखाली दिल्यामुळे म्हसवडचा सरदार नागोजी माने चिडला. नागोजी माने आणि संताजी घोरपडे यांचे जुने वैर होते. कारखेळ जवळच्या शंभू महादेवाच्या डोंगरात एका ओढ्यात आंघोळ करून महादेव मंदिराच्या जवळ ध्यानस्थ बसलेले असताना सरसेनापती संताजी घोरपडेंवर हल्ला करण्यात आला. नागोजी माने याने फितुरीने संताजींना पकडले आणि त्यांचा खून केला. अर्थात धनाजीने नंतर संताजींच्या मुलाला आणि भावाला जवळ केले. मात्र अशा उमद्या सरदाराला गमावून महाराष्ट्राने औरंगजेबाचा जीवनकाळ 1696 ते 1707 पर्यंत नक्कीच वाढवला. नागोजी माने याने संताजींचा खून केल्यानंतर त्यांचे शीर कापून ते तो औरंगजेबाला दाखवण्यासाठी म्हणून घेऊन गेला. ही बातमी संताजींच्या बायकोला आणि मुलाला समजल्यानंतर ते कारखेळला गेले आणि त्यांनी ते शव ताब्यात घेतले. कारखेळवरून ते शव कुरुंदवाडला आणून कुरुंदवाडच्या घाटावर मग त्यांनी संताजींचा दहनविधी केला. म्हणून या घाटावर संताजी घोरपडे यांची दहन समाधी आहे. अशीच एक समाधी कारखेळलाही, जिथे त्यांचा खून करण्यात आला होता, तिथेही आहे. एका शाळेच्या आवारात आपल्याला ही समाधी दिसते. कुरुंदवाडच्या घाटाच्या वरच्या बाजूला
श्री सुब्रमण्यम स्वामी यांचे मंदिर आहे. कुरुंदवाड येथील कृष्णेचे चंद्रकारावरील कोटीतीर्थासह सर्व अष्टतीर्थांचा लाभ सर्व तीर्थ म्हणून मिळत असल्याने येथील पवित्र संगम क्षेत्रावर आपले श्रद्धा व भक्तिस्थान असावे म्हणून घोरपडे घराण्याने श्री सुब्रमण्यम महादेवाचे हेमाडपंथी कुटुंब पंचायतन मंदिर उभे केले. कार्तिक स्वामींच्या बाजूला जी शेंद्री मूर्ती आहे ती पार्वती मातेची आहे. हे आहेत रुद्र मारुती. हातात कुठलेही शस्त्र नसूनही यांनी वाईट शक्तींना आळा घातलाय. या वाईट शक्ती आहेत सगळ्या. हे आहेत कालभैरव, जे रक्षा करत आहेत पार्वती मातेची. पार्वती मातेच्या उजव्या हाताला नंदी महाराज बसलेत आणि डाव्या हाताला बालगणेश आहेत. पंचायतन मंदिर म्हणजे शिवशंकराचं संपूर्ण कुटुंब असलेलं मंदिर आणि या कुटुंबासोबत गण देखील असतात. हे आहेत नवग्रह देवता. संताजी घोरपडे म्हणजे शौर्यवंत, निष्ठावंत, गनिमी काव्यामध्ये तरबेज आणि शत्रूंचा कर्दनकाळ होय. छत्रपती राजाराम महाराज जेव्हा जिंजीच्या किल्ल्याकडे जात होते तेव्हा कर्नाटकातील बिदनूरच्या राणी चेन्नम्मा हिने त्यांना मदत केली होती आणि तेही औरंगजेबाच्या क्रोधाची तमा न बाळगता. जेव्हा औरंगजेबाने राणीवर हल्ला करण्यासाठी आपल्या सरदारांना पाठवले तेव्हा सरसेनापती संताजी घोरपडे यांनीच मार्गातच त्या सैन्याचा समाचार घेऊन राणीचा बचाव केला होता. औरंगजेबाची छावणी जेव्हा तुळापूरला होती तेव्हा संताजी घोरपडे यांनी त्या छावणीवर हल्ला करून छावणीचा सोन्याचा कळस कापून आणला होता. तेव्हा फक्त दैव बलवत्तर म्हणून औरंगजेब वाचला होता. पहिल्या दोन्ही छत्रपतींच्या मृत्यूनंतर आणि तिसऱ्या छत्रपतींना जेव्हा महाराष्ट्र सोडून जिंजीच्या किल्ल्याकडे जावे लागले अशा काळामध्ये ज्या सेनापतीमुळे मराठा साम्राज्य टिकून राहिले, एवढे महान शौर्य आणि पराक्रम असून देखील सरसेनापती संताजी घोरपडे यांची समाधी मग ती कारखेळला म्हणा काय आणि कुरुंदवाडच्या घाटावर म्हणा काय अगदीच साधारण अवस्थेत आहे. खरं म्हणजे संताजींबद्दल माहिती करून घेणं, इतिहास जाणून घेणं हीच संताजी घोरपडे सारख्या वीरांना श्रद्धांजली राहील. आपण जर कधी नरसोबाच्या वाडीला आलात तर जवळच्याच कुरुंदवाडला नक्की भेट द्या आणि विशेष म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या समाधीला. भेटूया पुढील भागात. नमस्कार.